हवे रेडी ना ट्रेक साठी? या तिकडे झोपायचं आणि सकाळी 4 वाजता आपल्याला उठायचंय. कळसुबाई शिखर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर. याची उंची समुद्र सपाटीपासून 1646 मीटर इतकी आहे. चला तर मग आज जाऊया आपण महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखरावर म्हणजेच कळसुबाई शिखरावर. कसे आहेत मित्रांनो, मी सिद्धार्थ. पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे स्टोरी ऑन एक्सप्लोर. तर मित्रांनो, आज आपण कळसुबाईला जाणार आहोत. महाराष्ट्रातलं सर्वात उंच शिखर ज्याला बोललं जातं, ज्याला महाराष्ट्राचं माउंट एव्हरेस्ट बोललं जातं, असं कळसुबाई शिखर. आज आपण तिकडे जाणार आहोत. तर तुम्हाला रस्त्यामध्ये सर्व दाखवतो, कारण 3 बाईक आहेत आणि 6 जण आहोत आपण. निमिषा सुद्धा असणार आहे आपल्यासोबत. तर चला तर मग जाऊया आपण आता पुढे. तुम्हाला रस्त्यामध्ये सर्व सांगतो की कसं असणार आहे, कुठे थांबणार आहोत आपण आणि कधी जाणार आहोत आपण. तर चला तर मग जाऊया आणि सुरू करूया आपण आजचा ब्लॉग. आपली राईड चालू झालेली आहे. आता थोडा वेळ म्हणजे आकाश भेटला आपल्याला. समोर आहे ना तो आकाश आहे, आकाश आणि मंथन आहे, आणि मागे अक्षय आहे आणि जॉय आहे. ते पेट्रोल भरायला थांबले, ते पण येतील आता पुढे. मग आता तिघं पण एकत्र येऊन मग नंतर जाणार आहोत पुढे आपण. चला तर मग जाऊया. आणि ही आकाशची गाडी आहे. आकाशच्या गाडीचे कोणीतरी सकाळी नट चोरून नेलेत. गाडीची जेसीचा जो गार्ड आहे त्याचे नटच नाही आहेत, त्याचे नट गायब झालेत. तर पहिला आता नटचं बघूया जुगाड आणि मग जाऊया पुढे. काय बोलताय मंथन शेठ? अक्षय, इथं अक्षय आणि इथं जॉय खतरनाक वेगळी आलेले आहे. आता गॅरेजवरच थांबलोय आपण. आता हे नट लावून घेऊया पहिले आणि मग जाऊया आपण पुढे. आता आपण नाशिक हायवेला आहोत. इथून 115 किलोमीटर आहे कळसुबाई. लीडला मी आहे, मध्ये अक्षय आहे आणि लास्टला आकाश आहे. ऑलरेडी कल्याणमधून येताना एवढी ट्रॉफिक लागलेली, त्याच्यामुळे खूप लेट झालं. तर इथं नाशिक हायवेला पण ट्रॉफिक आहे मोठ्या मोठ्या गाड्यांची. मी आणि अक्षयचं पुढं पाठी आहोत, पण आकाश अजून काय माहीत नाही. गाडी तिथं नाही मागे द्यायची. आय थिंक ट्रॉफिकमुळे तो मागच राहिलाय. थोडं थांबावं लागेल त्याच्यासाठी. आग्रा 1143, 532. नाशिक 122 किलोमीटर आहे अजून, आणि शहापूर 26 किलोमीटर आहे. नाशिक हायवेचा पहिला टोल आहे. एवढा विचार केलेला ना त्यावेळेला खूप जास्त लेट झालेला आहे. ट्रॅफिक खूप लागले. अजून 100 किलोमीटर जायचं आहे. आता वाजले 4 वाजून मग 5 मिनिटं झाले. अजून 100 किलोमीटर बाकी आहे. 100 किलोमीटर आहे. असं तर ट्रॅफिक असं जाम टाइम जाईल. रात्री ते ट्रेकिंग करायला लागेल आपल्याला. आता 4:30 वाजले.
तर बोललो थोडंसं काहीतरी खाऊन घेऊया, चाय पिऊन घेऊया, भूक पण लागले. नाश्ता करून झालेला आहे आपला. आता आपण निघालोय 5 वाजले निघालोय. 2 तास लागतील ते रात्र होणार आहे आपल्याला वरती जायला. आपला ट्रेक हा रात्रीचा चालू होणार आहे. खूप लेट झाले आपल्याला. काही ना थोडासा थांबलोय आता. तिथून फक्त 20-22 किलोमीटरच आहे. तर इथून पुढे हे भाई एनर्जी चालू आहे इथं. स्टिंग सर्वांनी स्टिंग घेतले. हे तुझी कुठे आहे? तू तिकडे आहे. आत्ता तिकडे चालू आहे. इकडं काय घेतलं तू? स्प्राईट. तिकडं फॅन्टा. तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे जिथे आपण टेंट घेतलेलं ना रेंटवर, तिथं आलेलो आहे आपण. तर तसं जर टेंट आता 1 तास वरती आहे कळसुबाईची, तर अर्ध्या रस्त्यात आहे तो. तर आता इथून डायरेक्ट चालत जायचं आहे आपल्याला वरती. तसं जर ठरवलेलं की 6 वाजता यायचं, थोडासा आराम करायचा आणि नंतर मग वरती जायचं. पण 1 तास लेट झाल्यामुळं आताच आपल्याला लगेच निघावं लागणार आहे, कारण आता 7 वाजलेत आणि वरती जाऊपर्यंत आपल्याला 8-8:15 वाजतील. म्हणून आता सर्व रेडी झाले. गाडी इथं लावलेल्या आहेत पार्किंग. त्यांच्या घराच्या समोरच ते बोललेत की पार्किंग आहे, तर गाड्या पार्किंग झालेल्या आहेत. आणि आता इथून डायरेक्ट आता वरती जाणार आहे, कारण सर्व थकलेली आहेत आता, कारण पूर्ण ट्रॅफिकमुळे पूर्ण नको झालेलं. तर आता बघूया, आता इथून डायरेक्ट सरळ जाऊया वरती. आणि 1 तास तरी लागेल आपल्याला वरती जायला. आणि मग तिकडेच जेवणार आहोत आपण. आणि मग नंतर सकाळी निघणार आहोत आपण वरती कळसुबाईला सनराईज बघायला. तर चला तर मग दाखवू. रस्ता माहिती तसं तुम्हाला दाखवतोच मी सर्व. तर चला तर मग भेटूया. झाली का तयारी झाली म्हणतात बाय? चला तर मग. अक्षा पण तयार झालाय, सर्व तयार झाली. तिकडे निमिषा पण वरती जायला. तरी पण आपल्याला किती टाइम लागेल वरती जायला? हा टॉपला नाही, म्हणजे जिथं टेंट आहे आपला, पाऊण तास जाईल तरी पण. आणि मग ते टेंटच्या इथून नंतर पुढे वरती जायला मंदिराच्या इथं 1.5 तास जाईल माहिती तिथून. म्हणजे आपल्याला लवकर निघावं लागेल तिथून पण. म्हणजे ह्यांचेच आहेत ते टेंट, ह्यांनीच आता इथून आलेले. तुम्ही भाऊ का त्यांचे? पहिला वाटतं मी तुम्हालाच कॉल केलेला वाटतं, त्यांनीच गेलता. कोणता तरी नंबरवर कॉल केलेला मी त्यांना. तर यांचेच आहेत ते, यांनी चांगले पार्किंग करायला इथे. तर मग इथून आता हे पाऊण तास लागेल बोलतात, पण आपण आता थकल्यामुळं 1 तास पकडून चालू. 1 तास तरी लागेलच. चला तर मग जाऊया. तुम्ही आता येणार की इथून सरळ आहे का रस्ता? चला तर मग सरळ आहे, आता जाऊया. इथं त्या गाड्या पार्किंग केल्यात आपण आणि इथून आता पुढे चाललोय आपण. इथून आता सरळ जायचं आपल्याला. इथून त्या रस्त्याने सरळ जायचं. त्यांनी पाऊण तास सांगितलाय, पण आता सध्या दमल्यामुळे आपल्याला आता कमीत कमी 1 ते सव्वा तास लागेल. चला जाऊया. मंथन पुढे पण ट्रॅक होणार आहे 1 घंटा. त्याच्यानंतर तिथे स्टे करणार आहे. त्याच्यानंतर आम्ही पुढे जाणार. काय रेडी ना ट्रेक साठी? पहिल्यांदा निमिषा सर्वात मोठा ट्रेक होणार आहे हा कळसुबाई. तसं तिने 1-2 केलेले आहेत. फेफोर्ट केलेलं आहे. खेकडी पकडायला गेले तेव्हा पण हीच आणली. 4 खेकडी पकडली, झोपली. काय ट्रेकिंग करायची आणि बॅटरी पण आणले. 1 बॅटरी आणली, ती संपली. आता ही दुसरी स्वतः आहेत. भेटली का रे? सामान हा 1 भेटली बॅटरी. एक तर्रा गुजेड. बंद कर फ्लॅश आता. खाली बटन. काय आणले? बॉडी लोशन. बॅगीसाठी बॉडी लोशन आणलाय आणि अंगासाठी बॉटल मध्ये पाणी आणलंय. इकडे आकाश भाई काय जुगाडतो जबरदस्त. तो खुश व्हायचा. आवडी लाईट वर आमची पण. आणि इकडे नेटवर्क बरं आहे मंथनला. मंथन आता मेलो तर तुझा
म्हणते बस कर रे बाबा, किती बोलशील बोलून ती. इथून खालून 15 ते 20 मिनटं झालीत आपण चालत आलो ट्रेक करत, आणि नंतर मग इथं गेट लागतो हा कळसुबाई निवास सनी देवस्थानचा. इथूनच आता वरती जायचं आपल्याला. 15 ते 20 मिनटामध्ये आपण जिथं थांबणार होतो आज तो पॉईंट आहे, आणि तिथून मग 1 ते 1.5 तासांनी वरती जायचं आपल्याला. चला तर मग जाऊया. तर अर्ध्या तासात माझी पूर्ण एनर्जी होणार. फक्त थोडीशी रेस्ट पाहिजे. हा रेस्ट पाहिजे थोडी रेस्ट पाहिजे. मंथन भाई पहिलाच येऊन बसलेला 10 मिनिटं पहिलाच. कोणती एनर्जी ड्रिंक पिऊन आलेला काय माहिती. आणि इकडं निमिषा एकदम फुल पहिली ट्रेक, दमता दमता काहीच डायरेक्ट आले. आणि आता इथं आपण जेवणार आहोत. आता आपण जेवू आणि नंतर मग तुम्हाला दाखवतो पुढे. समोर साऊंड बॉक्स आहे आणि इथं फुल एन्जॉय झाले, फुल एन्जॉय. हे दमणार आहेत. मला फक्त त्यांची उद्या दशा बघायची. लय नाचत लय आली. भाऊ ना भाकरी बघा एकदम गोल आहे, एकदम गोलच्या गोल आणि एकदम गरम. हा हा हा. आणि पूर्ण हे बघा सलाड बघा, पापड बघा केवढीशे आहेत. हा हा छोटे छोटे पापड खूप टेस्टी आहेत. ठेचा पण आहे, सर्व आहे. अजून तरी चिकन सारखं काय आलंय नाही, तरी पण एवढी जेवढ्या ताटामध्ये झालंय तेच खूप जास्त झालंय. आणि इकडे आकाश शेटचं, आणि इकडे आकाश, इथं आकाश भाईचा ताट आहे. हे पनीर आहे, ठेचा आहे, मेथीची भाजी आहे तिथं. खतरनाक ताट एकदम भारी सजवलंय बघा. खायचं पहिले कसं वाटतंय ताट बघून एवढं सजवलंय तर. चालेल मग तू खाऊन घे पटकन. खरंच खतरनाक आहे जेवण. म्हणजे एवढं सर्व आलंय ना, म्हणजे जेवण तर अजून पूर्ण आलंय नाही, पण जेवढं आलंय ना त्याचे ते बघूनच पोट भरल्यासारखं वाटतंय. अक्का जाऊ बोलतोय पनीरची भाजी जाम भारी झाली. खाऊन बघ. बेस्ट आहे, बेस्ट आहे एकदम. शेपूची भाजी पण स्पायसी एक नंबर. मी जेवू कसा मेथी संपवला. एक नंबर आहे. मस्त मस्त. स्पायसी पण खतरनाक. स्पायसी शेपूची भाजी एक नंबर आहे बघ. अरे मेथी आहे. अरे मेथी. 11:30 वाजलेत आणि आता झोपण्यासाठी सर टेंट मध्ये आलोय. बाजूला दोघांना तिकडे अक्षय आणि आकाश आहे, त्या पलीकडे मंथन आणि जॉय आहे. चला तर मग आता थोडं झोपूया. 2 तासामध्ये वरती पोहोचणार आहोत आपण सनराईज बघण्यासाठी. आता झोपूया आणि सकाळी उठूया. सकाळी तुम्हाला दाखवतो कसं काय आहे. सनराईज बघण्यासाठी तयार राहा. चला तर मग भेटूया सकाळी. सकाळचे 2:30 वाजलेत आणि आता आपण वरती जायला निघतोय शिखरावरती. सर्व तयार होत आहेत. सर्व तयार झालेले आहेत म्हणजे आता आपला टेंट. आता निघूया आपण. म्हणजे आता निघालो तर सनराईज बघायला भेटेल आपल्याला. कम से कम 2 तासाचे अजून ट्रेक बाकी आहे आपला वरती जाण्यासाठी. चला तर मग निघूया आपण आता आणि जाऊया. बाय.
शिखरावरती आलेलो आहे आपण आता. खूप अंधार असल्या कारणाने आणि ट्रेक थोडासा अवघडच आहे, त्याच्यामुळे काही शूट करताना नाही आलेलं आहे, म्हणून आपण डायरेक्ट आता शिखरावरूनच शूट करतोय. कळसुबाई शिखर खूप दिवसापासून असं मनातून इच्छा होती की यावं एक ना एक दिवस, आणि आज ते पूर्ण झालंय. महाराष्ट्राचं सर्वात उंच शिखर कळसुबाई शिखर. धरू घे. त्याला पकडू एका आता आपण कळसुबाईवरून आलेलो आहे आणि आता आपण नाश्ता करतोय आणि आता इथून निघणार आहे. तिथं कॅम्प साईट होते ना आपली, तिथंच आपण आलेलो आहे. आपण आता इथून पण थोडंसं आता 15 मिनटं लागतील आपल्याला खाली जायला बाईकच्या इथे. इथं बाईक पार्किंग केले आणि मग इकडूनच आता आपण घरी जाणार आहोत. तर आता सध्या आलो आता नाश्ता करतोय. इथं बाई पोहे घेत आहेत, सर्व पोहे खात आहेत. इकडे जॉय बाय आणि मग आता इथूनच घरी जाऊया. आता पोहे खाऊन निघूया. तर मग हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. जर आवडला असेल तर लाईक करा आणि जर तुमचे काही सजेशन असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. चला तर मग भेटूया आपण अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.